शिवसकाळ मित्रांनो, मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे माझ्या दिनेश पाटील व्लॉगमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आम्ही आलोय कलावंतीन आणि प्रबलगड दुर्गला। माझ्यासोबत आहेत कृष्णा पाटील, जय शिवराय, प्राजक्ता पाटील। तुम्हाला कलावंतीन आणि प्रबलगड दाखवतो। तुम्ही बघू शकता, हा कलावंतीन दुर्ग आहे आणि तो जो पठार दिसतो तोच प्रबलगड आहे। पहिले कलावंतीनला जाणार आपण आणि नंतर प्रबलगडला जाणार। फायनली आपण कलावंतीन दुर्गच्या खाली आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता, हा कलावंतीन दुर्ग। मित्रांनो, कलावंतींचा तसा काही इतिहास नाही आहे। असं म्हणतात की कोणा एका राजाने आपल्या पत्नीसाठी, आपल्या राणीसाठी या गडावर राजमहल बांधलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही इतिहास नाही आहे मित्रांनो। मित्रांनो, कलावंतीन प्रसिद्ध आहे तो त्याच्या या पायऱ्यांमुळेच। या सुंदर आणि सुबक अशा पायऱ्या। सकाळी 4 वाजता निघालेलो मित्रांनो। आता जवळपास 7:15 झाल्यात। अजून 15 मिनटं आहेत टॉपवर पोचायला। खूप दमछाक झाले।
मित्रांनो, हा कलावंतींचा शेवटचा पॅच आहे, सर्वात कठीण पॅच आहे. रोप बांधलेले, तर रोपला धरून वरती जायचं आहे आपल्याला. बघूया कसं जाता येतं. मित्रांनो, फायनली आम्ही टॉपला आलो आहे. जवळपास 2 तासाच्या ट्रेकनंतर फायनली या गडावर पोचलो आहे आम्ही. गडावर तसं पाहण्यासारखं काहीच नाही, फक्त एक ॲडव्हेंचर ट्रेक म्हणून हा तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये जशा पायऱ्या दिसतात तेवढ्या पण वाईट नाहीत, एकदम सोयीस्कर आहेत. या दुर्गाशी माची प्रबल गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य करतात. कलावंतीन दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चंदेरी व पेबदुर्ग, इर्शालगड, कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते. तुम्हाला जर कलावंतीन दुर्ग आणि प्रबलगडला भेट द्यायची असेल तर पनवेलवरून सकाळी ठाकूरवाडीसाठी 8 वाजताची बस आहे. पण नेहमीप्रमाणे त्या बसवर अवलंबून राहू नका. ती कधी लेट होते तर कधी लवकर निघून जाते, असं गाववाल्यांचं म्हणणं आहे. मी तुम्हाला टमटम किंवा शेअर रिक्षा प्रिफर करेन, कारण तुम्ही जर ग्रुपने येत असाल तर 100 ते 150 रुपये टमटमवाला घेतो. मित्रांनो, फायनली आम्ही कलावंतींचा ट्रेक हा कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.